महाविकास आघाडीमधील दोन घटकांमध्ये उभी फूट पडल्यानंतर महाविकास आघाडीची लोकप्रियता कमी झालेली नाहीये। प्रकाश आंबेडकर मवियाच्या कुंपणावरती उभे असताना आता मनसेच्या महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याच्या चर्चा सुद्धा सुरू झाल्यात। महाविकास आघाडीत मनसेच्या प्रवेशाची चर्चा। मवियात मनसे होणार का चौथा भिडू? राज ठाकरे मवियासोबत जाणार का? मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाने दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायला पण शिकावा। राज ठाकरेंची भाजपशी जवळीक असली तरी ते भाजपच्या ध्येय धोरणांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत। सत्ताधाऱ्यांच्या थोडं जवळ असलं तरी त्यांच्यातला विरोधक कायम जागा असतो। महाराष्ट्रात मराठीची होणारी मुस्कळदाबी, परप्रांतीयांचं अतिक्रमण, परराज्यात जाणारे प्रकल्प यावरून ते कायम सत्ताधाऱ्यांचे कान टोचत असतात। वंचितचा महाविकास आघाडीत समावेशाचा निर्णय होत असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीसोबत जाणार का अशी चर्चा सुरू झाली। मनसेच्या मविया प्रवेशावर संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी मनसेनं स्वतः प्रस्ताव द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली। प्रस्ताव कसा द्यायला पाहिजे? देश वाचवण्याची जबाबदारी, लोकशाही वाचवण्याची जबाबदारी या देशातल्या सगळ्या सुज्ञ राजकीय पक्षांची आणि भारत मातेवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची। जर कोणाला असं वाटत असेल या देश वाचवण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला सहभागी व्हायचे त्यांनी तसं ते व्यक्त केलं। महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या चर्चेवर मनसेनंही आपली भूमिका मांडली। यांच्या सांगण्यावरती काही युत्या आघाड्या होत नसतात। माननीय राजसाहेब ठाकरे जेव्हा ठरवतील की बाबा यांच्याबरोबर जायचं, आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे माननीय राजसाहेब ठाकरे हे एकमेव असे नेते आहेत जे देशाचा आणि महाराष्ट्राचा प्रथम विचार करतात, त्यानंतर पक्षाचा विचार करतात। त्यामुळे यांनी सांगून काही युत्या आघाड्या होत नसतात। ते माननीय राजसाहेब ठरवतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणाबरोबर जाणार। सध्या महाविकास आघाडीत शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट, काँग्रेस यांच्यासह अनेक छोट्या पक्षांचा सहभाग आहे। देश पातळीवर इंडिया आघाडीला गळती लागत असताना महाराष्ट्रात मनसेसारखा पक्ष हा मवियात सहभागी होण्याची चर्चा असेल तर ही बाब महाविकास आघाडीसाठी सकारात्मक म्हणावी लागेल। महेश महालेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।